मानवी हक्क आणि संयुक्त राष्ट्र. संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांना आपल्या उद्दिष्टांमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं आहे. मानवी हक्कांचा प्रचार आणि प्रसार हे त्यातील एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. 10 डिसेंबर 1948 रोजी जाहीर झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याने मानवी हक्कांची मुहूर्तमेढ रोवली. या जाहीरनाम्यात एकूण 30 कलमं आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या कलमांतील तरतुदी आपण बघूया. संयुक्त राष्ट्रांच्या सगळ्या सदस्य राष्ट्रांनी आपल्या देशातील लोकांना हे हक्क देणं अपेक्षित आहे. 1. प्रत्येक व्यक्तीला तिचं लिंग, धर्म, वर्ण कोणतंही असलं तरीही मानवी हक्क उपभोगण्याचा अधिकार आहे. 2. प्रत्येक व्यक्तीला संचार स्वातंत्र्य आहे. 3. व्यक्तीला आपल्या देशात जर असुरक्षित वाटत असेल तर जगात कुठेही वास्तव्य करण्याचा अधिकार आहे. 4. प्रत्येक व्यक्तीला अवैध अटकेपासून स्वातंत्र्य आहे. 5. प्रत्येक व्यक्तीला मालमत्ता बाळगण्याचा अधिकार आहे. 6. प्रत्येक व्यक्तीला विचाराचं आणि धार्मिक स्वातंत्र्य आहे. 7. प्रत्येक व्यक्तीला संघटना स्वातंत्र्य आहे. 8. प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. 9. काम करण्याचा आणि विश्रांतीचा हक्क सर्व स्त्री पुरुषांना आहे. 10. प्राथमिक शिक्षणाचा, कला आणि साहित्याचा आस्वाद घेण्याचा हक्क आहे. 11. प्रत्येक व्यक्तीला व्यवसाय स्वातंत्र्य आहे. 12. प्रत्येक व्यक्तीला आपलं खाजगी जीवन, पद आणि प्रतिष्ठा अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे. मानवी हक्कांची जोपासना करण्यासाठी आणि या हक्कांवरील अतिक्रमणं दूर करण्यासाठी संस्था आणि चळवळी सर्वत्र निर्माण झाल्या तर मानवी हक्कांचं रक्षण अधिक परिणामकारक रीतीने होईल. या संदर्भात काही स्वयंसेवी संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. उदाहरणार्थ ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, ह्यूमन राईट्स वॉच इत्यादी.